यशवंतराव होळकर भाग 4 मध्ये आपण पाहिलं की ज्या राजकुमाराला मारण्यासाठी शत्रू टपून बसले होते, त्याच यशवंतरावांनी जंगलातील विखुरलेल्या वीरांना एकत्र करून शून्यातून 7,000 सैन्यांची एक भक्कम फौज उभा केली होती. पण खरी परीक्षा तर पुढे होती, कारण एका बाजूला जंगलातून आलेली ही नवी अनुभवी फौज होती, तर दुसऱ्या बाजूला दौलतराव शिंदेचं अत्याधुनिक तोफांनी सज्ज असलेलं बलाढ्य सैन्य. शेवटी तो दिवस उजाडला जेव्हा यशवंतरावांच्या या नव्या सैन्यांचा पहिला महासंग्राम होणार होता. कुठे झाली ही पहिली मोठी लढाई आणि अवघ्या काही महिन्यांच्या सैन्याने महासत्तेला कसं नमावलं? चला जाणून घेऊया आजच्या भाग 5 मध्ये. फौज तर उभी झाली होती, पण सैन्याला चालवण्यासाठी आणि त्यांच्या रसदीसाठी पैशांची गरज होती. यशवंतरावांनी नर्मदा नदी ओलांडून निमाड प्रांतात प्रवेश केला. इंदूरच्या गादीवर बेकायदेशीरपणे बसलेल्या काशीराव होळकरांना आणि त्यांच्या पाठीशी असलेल्या दौलतराव शिंदेंना समजून चुकलं होतं की जंगलात वाढणारे हे वादळ आता थांबवणं कठीण आहे. शिंदेंनी यशवंतरावांचा कायमचा काटा काढायचा ठरवला तेव्हा त्यांचे दोन मोठे सेनापती सर्जेराव घाटके आणि कर्नल जॉन चेव्हेलियर यांच्या नेतृत्वाखाली तोफखाना आणि हजारो प्रशिक्षित सैनिकांची तुकडी यशवंतरावांवर चालवून पाठवली. हा यशवंतरावांच्या आयुष्यातील पहिला सर्वात मोठा लष्करी संघर्ष ठरणार होता. ही लढाई 1800च्या सुरुवातीला नर्मदा नदीच्या किनाऱ्याजवळ असलेल्या कसरावद या ठिकाणी दोन्ही सैन्य आमने सामने आले. शत्रूकडे युरोपियन पद्धतीने प्रशिक्षित असलेल्या पलटणी आणि घातक तोफा होत्या. जर समोरासमोर युद्ध झालं असतं तर यशवंतरावांच्या सैन्यांचा टिकाव लागणं कठीण होत. पण इथेच यशवंतरावांनी आपल्या बुद्धीची आणि गनिमी काव्याची चुणूक दाखवून दिली. त्यांनी शत्रूला अशा जागी खेचून आणलं जिथं त्यांच्या तोफांचा वेग कमी पडेल. होळकरांच्या घोडदळाने आणि भील सैनिकांनी अचानक शत्रूंवर असा काही भीषण हल्ला चढवला की शिंदेच्या सैन्याला सावरण्याची संधीच मिळाली नाही. यशवंतरावांना स्वतः तलवारीनिशी युद्धभूमीवर सैन्याला धीर देत लढत होते. काही तासांच्या थरारानंतर शिंदेचा त्या बलाढ्य सैन्यांचा दारुण पराभव झाला आणि त्यांना मैदान सोडून पळावं लागलं. कसरावदच्या या पहिल्याच मोठ्या विजयाने इतिहास बदलला. या लढाईत यशवंतरावांच्या हाती शत्रूचा प्रचंड मोठा तोफखाना, शेकडो घोडे आणि दारुगोळा लागला. जंगलात तयार झालेल्या या सैन्याने एका सुप्रशिक्षित फौजेला हरवून दाखवलं होतं. या विजयाची बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण भारतात पसरली. जो कोणी काशीराव होळकरांच्या त्रासाला कंटाळला होता ते सर्व सैनिक आणि सरदार आता यशवंतरावांना होळकर साम्राज्याचे खरे वारसदार मानू लागले आणि त्यांच्या फौजेत सामील होऊ लागले. या एका विजयाने यशवंतरावांना शरणार्थी राजकुमार म्हणून थेट बलाढ्य योद्धा म्हणून सोडलं होतं. कसरावद जिंकून झाल्यानंतर पहिली मोठी लढाई तर जिंकली, पण ही एक तर सुरुवात होती. कारण हा पराभव पाहून पुण्यातले बसलेले पेशवे आणि शिंदेचे साम्राज्य हादरून गेले होते. आता ते यशवंतरावांना अजून मोठ्या संकटात टाकण्यासाठी एक अत्यंत भयानक पाऊल उचलणार होते. त्यांचा संबंध थेट यशवंतरावांचे भाऊ विठोजीराव होळकर यांच्याशी होता. पुण्यात विठोजीरावांसोबत असं काय घडणार होतं ज्याने संपूर्ण महाराष्ट्राचा इतिहास बदलला, हे जाणून घेण्यासाठी पुढचा भाग 6 नक्की पहा. हा इतिहास घराघरात पोहोचवण्यासाठी व्हिडिओला आत्ताच लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स मध्ये नक्की जय यशवंतराव लिहा आणि आपल्या पेजला फॉलो करायला, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.